नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई विद्यापीठ नावाप्रमाणे आपली प्रतिष्ठा अद्याप राखू शकलेलं नाही आणि ती गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याच्यासाठीचा त्यांचा संघर्ष आपल्या पातळीवर सुरू असला तरी दिवसेंदिवस त्यात काही फारसं यश येताना दिसत नाहीये. मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत ही अत्यंत प्रतिकूल अशी स्थिती आहे. एका बाजूला वेळेवर निकाल न लागण्याच्या तक्रारी आहेत, दुसऱ्या बाजूला सिनेट निवडणुकांचा घोळ सुरू आहे. सिनेट निवडणुका या राजकीय दृष्ट्या सुद्धा पाहायला जायला हव्यात, कारण या निमित्तानं राजकीय पक्षांचं विद्यापीठातलं वर्चस्व आणि केवळ राजकीयच नाही तर त्याही पलीकडे जाऊन युवकांमधून नवा नेतृत्व विकास अपेक्षित असतो. गेल्या काही दिवसांपासून या सिनेट निवडणुकांमधल्या मतदार याद्या वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या असताना अद्याप तरी या निवडणुका होणार की नाही हे कळत नाहीये. सर्वसाधारणपणे अधिसभा ही विद्यापीठाच्या कामकाजावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवते. विद्यापीठाचं कामकाज विद्यार्थी भिमुखच असलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा सिनेट सक्रिय असतं. या सिनेटच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या निमित्तानं आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन अधिकाधिक कालानुरूप अभ्यासक्रम सक्रिय करण्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होत असतात. यासाठी अधिसभेत जनतेचे प्रतिनिधी किंबहुना विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असणं अपेक्षित आहे. पण गेल्या काही कालावधीपासून मुंबई विद्यापीठातलं सिनेट अस्तित्वात नाही आणि या निमित्तानं सुरू झालेलं राजकारण हे परस्परांवर कुरघोडीचं राजकारण आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतीय जनता पार्टीच्या कडून या संदर्भात थेट भूमिका घेतली गेली आहे आणि ती भूमिका ही आत्ताच्या घडीला उद्धव गटाच्या पर्यायानं युवा सेनेच्या थेट विरोधात आहे. मविया ही राज्यात अद्यापही अस्तित्वात असल्याचा दावा होत असल्यानं युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सुप्रिया गटाची विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसची NSUI या सगळ्यांनी एकत्र येऊन आपली एक भूमिका मांडली आहे. त्यांच्या या प्रयत्नातून करण्यात आलेल्या याद्या, मतदारांच्या याद्या या आक्षेपार्ह ठरवल्या गेल्या आणि तो आक्षेप हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कडूनही मांडण्यात आला. परिणामस्वरूप निवडणुका रखडल्यात आणि सिनेटचं काम काही पुढे सरकत नाहीये. या निमित्तानं सिनेट निवडणुका या कोणामुळे रखडल्यात या प्रश्नावर आजच्या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची मी आपल्याला पटकन ओळख करून देतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच याचे निमंत्रक हर्षद भिडे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत युवा सेनेचे प्रवक्ता या नात्यानं तुषार रसाळ आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सुप्रिया गटाचे उपाध्यक्ष या नात्यानं आपल्या सोबत ॲडव्होकेट अमोल मातेले थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन तुषार रसाळ यांना. तुषारजी, माझा आवाज आपल्याला येतोय? होय होय. जे आक्षेप विद्यापीठाच्या कामकाजाच्या निमित्तानं आत्ताच्या घडीला प्रामुख्यानं मतदार यादीवर येत आहेत की त्या मतदार याद्या या तुमच्या फायद्याच्या बनवल्या गेल्या होत्या, एकापेक्षा अधिक त्यामध्ये नावं होती, जी नावं होती ती बरीचशी बोगसही निघत होती, त्यांचे ना पत्ते ना आधार क्रमांक यांची कोणत्याही प्रकारे जोडणी होऊ शकत नव्हती. ह्या सगळ्या आक्षेपांवरचं तुमचं उत्तर काय आणि ज्या पद्धतीनं निवडणुका पुढे पुढे जात आहेत त्याचं नुकसान काय? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झाला तो रद्द केला जात नाही. आणि जर तुम्ही पाहिलं तर आता जे सरकार आहे ते सरकार जवळपास 35,000 शाळा बंद करून एक 18,000 मद्य लायसन देण्याच्या विचारात आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर यांना शिक्षित लोक नको आहेत. आणि आज हे जे सिनेटचं इलेक्शन आहे हे सिनेटचं इलेक्शन म्हणजे शिकलेला एखादा उमेदवार तो तिकडे जाणार आणि तो त्याचं मत मांडणार. म्हणजे शिकलेली लोक यांना अजिबात नको आहेत. आणि जर मागच्या इलेक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर 10 पैकी 10 सिनेट सदस्य हे आमच्या पक्षातले होते आणि त्यांना हीच भीती आहे की यावेळेस देखील 10च्या 10
जे उमेदवार आमच्याकडनं दिले जातील ते संपूर्णपणे आणि एकदम चांगल्या रीतीने निवडून येतील आणि जी. ह्याच भीतीपोटी ते आज कुठल्याही प्रकारचं इलेक्शन घेत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल तर आपण ज्या वेळेला तुषारजी हा दावा करत आहात त्याच्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? आणि तुम्ही जे काही दावे करता आहात ते तुमच्या लेखी राजकीय दृष्ट्या प्रेरित नसतील, पण ते कोणाच्या विरोधात थेट प्रमाणे आहेत? तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली भूमिका मांडायची आहे का अभाविपच्या विरोधातली भूमिका मांडायची आहे? आता आशिष शेलारांनी विरोध केला होता, ऍडव्होकेट आशिष शेलार, म्हणजे भाजपच्या विरोधातच आम्ही बोलतोय. भाजपला आज कुठल्याही प्रकारच्या इलेक्शन घ्यायच्या नाहीयेत. आज जवळपास बीएमसी, टीएमसी, केडीएमसी, सिनेट अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इव्हन छोट्या छोट्या निवडणुका आहेत ना, यांनी प्रलंबित केलेल्या आहेत. यांना एवढं माहितीये की हे 100% हारणार आहेत. तर हारणं या भीतीपोटी यांनी हा इलेक्शन पुढे ढकललेले आहेत. आपण याच्यावर उत्तर घेण्यासाठी हर्षद भिडे यांच्यापर्यंत पोहोचतोय. हर्षद भिडे, ताज्या स्थितीमध्ये निवडणुकांमधला वाढता राजकीय हस्तक्षेप हाही कळीचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीनं मतदार याद्यांचे आक्षेप होते त्याची चर्चा मी थोड्या वेळापूर्वी केली. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की राजकीय हस्तक्षेप करून कोणाची पाठराखण तुम्ही करू पाहत आहात, हा आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? नमस्कार. आम्ही कोणाचीच पाठराखण करू पाहत नाहीये. बर, आपण जर पूर्ण क्रम बघितला तर 1 ऑगस्टला पहिली तक्रार ही विद्यापीठ विकास मंचाने केली आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि मतदार यादीमध्ये दुबार नाव आहे. आता ह्या आमच्या म्हणजे जे आम्ही मत मांडलं आणि याचे सगळे पुरावे जे विद्यापीठाला सादर केले, हे केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखायला लागलं आणि ते का दुखतंय हे मला आतापर्यंत कळू शकलेलं नाही. ही तुमची मतदार यादीच जर सदोष आहे आणि अशा सदोष मतदार यादीवर आमची निवडणूक घ्या हे किती याच्या मागे लागणार आहे, मध्ये किती हे आहे. म्हणजे एखाद्या राजकीय पक्ष अशी भूमिका मांडतो मला नवल वाटतं. कारण मतदार हा गाभा आहे कुठल्याही निवडणुकीचा. जी, जिथे मतदार यादीच सदोष आहे. हर्षद भिडेजी याचसाठी आपल्याला थांबवतो कारण आपण बोलता बोलता आपला माईक थोडासा हल्लेला दिसतोय. तुम्ही हेडफोन काढा, थोडं मागे सरकून बसा आणि चेहऱ्यापर्यंत नीट कॅमेरा ठेवा. तुम्ही जे मुद्दे मांडत होता त्यातला तुमचा आक्षेप मतदार याद्यांच्या संदर्भातला होता. दुबार या नावं असणं, अनपेक्षित पद्धतीनं त्या मतदार याद्यांमध्ये अनेक चुका आढळणं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण जो मुद्दा तुषार रसाळ यांनी मांडला त्यावरही बोलते व्हा. एकदा निवडणूक प्रक्रिया घोषित झाली की मग ती थांबत नाही. इथे असं काय घडलं की निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यावर तुम्हाला मतदार याद्यांमधले दोष दिसायला लागले? हर्षदजी, आपण जर विद्यापीठ कायदा वाचला तर अंतिम मतदार यादी घोषित झाल्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये आपण त्याच्यावर जर काही त्याच्यामध्ये तक्रारी असतील तर त्याची नोंद करू शकतो. आम्ही बरोबर 1 ऑगस्टला त्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे ती करूच शकत नाही हा विषयच नाही याच्यात. दुसरा मुद्दा असा की याच्यामध्ये आम्हाला अचानक लक्षात आलं, अंतिम मतदार यादीला अभ्यास करायला तर 3 दिवस लागणार. 94,000 नावं ज्या ठिकाणी आहेत त्या 94,000 नावांचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही तडकाफडकी आम्ही विद्यापीठाकडे पहिले आमचं मांडलं की यामध्ये सदोष आहे ही यादी, तुम्ही याच्यावर नीट काम केलेलं नाही, याच्यामध्ये आम्हाला बराच घोळ वाटतो. इनफॅक्ट आम्ही माननीय राज्यपालांना पण त्याच रात्री ईमेल लिहिला की तुम्ही कृपया याच्यात हस्तक्षेप करावा. त्यामुळे अचानक सुचलेलं शहाणपण असं म्हणता येणार नाही. कारण अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच मला कळेल, मला म्हणजे विद्यापीठ विकास मंचाला कळेल की याच्यामध्ये किती नावं दुबार झाली आहेत. त्यामुळे अंतिम यादी आल्यानंतर त्या हर्षद भिडे, या सगळ्यासाठी दिवस किती जाणार आहेत? तुम्ही तुमचे आक्षेप मांडले, तुम्ही तुमच्या आक्षेपाच्या नंतर त्याच्या संदर्भातली समिती आली, समितीचा अहवाल आला, आणखी अजून किती दिवस लागतील? नाही, आणखीन दिवस हे शेवटी प्रशासनाच्या हातात आहे. जर त्याच वेळेला त्यांनी याच्यावर नीट कार्यवाही केली असती, त्यांनी चूक मान्य केली असती की हो ही यादी तयार करण्यामध्ये आमच्याकडनं चूक झालेली आहे, तर इतके दिवस वाया गेलेच नसते. जो समितीने या ठिकाणी जे मांडलंय की याची पुनर्नोंदणी करण्याची आवश्यकता आहे, तीच पुनर्नोंदणीची रचना त्यावेळेला त्यांना इमिजिएटली करता आली असती, त्यांना लगेच घोषित करता आलं असतं. पण प्रशासन, राजकीय पक्ष हे संगनमतानी विद्यापीठ चालवतात का असा प्रश्न एका सामान्य पदवीधराला पडू शकतो. आपण जे मुद्दे मांडता आहात, हर्षद भिडे, आपण जे मुद्दे मांडता आहात, मला प्रश्न असा पडलाय की नक्की सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे. अमोल मातेले यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे.
या चर्चेच्या निमित्तानं अमोल मातेले, आपल्यासाठीचे माझे काही प्रश्न तयार आहेत. आपल्याला माझा आवाज आधी येतोय का हे एकदा क्लिअर करावं, आपण स्पष्ट करावं. माझा आवाज येतोय अमोल मातेलेजी? आवाज येतोय. बिलकुल. ज्या मुद्द्यांवर हर्षद भिडे बोलत होते ते मुद्दे तुम्हाला पटलेले नसतील, तुमचा प्रतिवाद करण्याची वेळ सुरू होतीये. तुम्हाला पूर्णपणे 1.5 मिनिट आहे. ठीक आहे काते साहेब, माझा तुम्ही तो उल्लेख करताय प्रवक्ता सोप्या गट. आम्ही 1999 साली पक्ष स्थापन जो केला, त्या पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत. त्याच्यामुळं माझी विनंती आहे, आपला गट म्हणून आम्हाला कुठे हे करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे आणि त्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे. प्रथमतः आज आपण जी चर्चा घडून आणताय त्यामध्ये बऱ्याच या ठिकाणी वल्गना करताय, परंतु मुळातच यांनी कोणतीही नोंदणी केली नाही. यांचं फेल्युअर आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अचानक रातोरात्री येतात आणि एक निवडणुकीवर बहिष्कार घालतात किंवा निवडणुकी स्थगिती आणतात. ही कोणती लोकशाही आहे? 1 वर्षापासून मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट नाहीये. 475 विभागाचे परीक्षा निकाल लावले जातात, कोणत्याही निकाल वेळेवर होत लागत नाही. अनेक विद्यार्थी पास असून नापास झालेले, 6-6 महिने परीक्षे निकाल लागत नाही. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी पाहिजे. वसतिगृहांचे प्रश्न आहेत, कॉलेजचे प्रश्न आहेत. जवळजवळ मुंबई विद्यापीठाचा कारभार 800 कॉलेज पर्यंत चालतो. यांना माहित नाहीये आणि ह्या निवडणुका रद्द करण्यास यांना कोणी अधिकार दिला? हे सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करतात. स्वतः 105 आमदार आणून देखील सरकार बनवता आला नाही. दुसऱ्याचे आमदार पळून सरकार फोडून हे सरकार बनवतात आणि सरकार चालवतात. आणि सरकारचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग कसं करायचं हे भारतीय जनता पार्टीला माहितीये. आशिष शेलारला मंत्रीपद पाहिजे होतं, त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. मुंबई शहराचं पालकमंत्री पाहिजे होते, ते मिळालं नाही. त्यांची बोलवण मुंबई अध्यक्ष पदावर केली आणि त्यांना माहिती होतं की मुंबई सिनेटची निवडणूक जर हरलो तर आमचा संदेश लोकसभेपर्यंत जाईल आणि लोकसभेला देखील भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पराभव होणार आणि इंडियाचे 45 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील. ही त्यांच्या मनामध्ये गरज आहे. ॲडव्होकेट मातेलेजी, आपल्याला खरंच असं वाटतं की सिनेट निवडणुकांच्या निकालाचा परिणाम मोदींच्या निकालावर होऊ शकतो? 100% तरुणांमध्ये प्रचंड खतखत आहे. कोणत्याही परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नाही, परीक्षा वेळेवर होत नाही. एका बाजूला डिग्री घेऊन देखील विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सिनेटची निवडणूक हे पदवीधर जे असतात, जे डिग्री घेऊन बाहेर पडतात, नोकरीसाठी बाहेर जातात, त्यांना कुठेही नोकरी नाहीये. दरवर्षी 2 कोटी जनतेला नोकरी देणार, तरुणांना नोकरी देणार होते, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकणार होते. हा प्रश्न कुठे जनतेला मिळाले आतापर्यंत? ही खतखत आहे जनतेमध्ये. त्याच्यामुळे यांना पूर्ण भरोसा होता की हे शिंदे गटाला बरोबर घेऊन, अजित पवारांच्या बरोबर काही लोकांना घेऊन पक्ष फोडून त्यांनी सरकार बनवलेले. जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजगी आहे आणि एका बाजूला दुष्काळ पडलेला आहे, पाऊस पाणी नाहीये, शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील यांची निवडणूक जिंकण्याची कुठे सुतराम शक्यता नसताना यांनी या निवडणुकीवर स्थगिती आणली. निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झाला आणि मुंबई विद्यापीठाला मागच्या 1 वर्षापासून विद्यापीठात कुलगुरू देखील नव्हते. नवीन कुलगुरू आले, त्यांनी निवडणूक आखली गेली. आपण याच्या संदर्भातलं उत्तर घेणार आहोत. आपण याच्या संदर्भातलं उत्तर हर्षद भिडे यांच्याकडून घेणार आहोत. हर्षद भिडे, आपण तुषार रसाळ आणि अमोल मातेले दोघांकडूनही अत्यंत थेटपणे आरोपांच्या फैरींच्या मधोमध आहात. 2 गोष्टी याच्यातल्या, आशिष शेलारांची नक्की याच्यातली भूमिका काय आहे? ज्या पद्धतीनं निकाल लांबत असल्यामुळे युवकांमध्ये असंतोष आहे, त्या सगळ्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला सिनेट निवडणुकात पराभवाला सामोरं जावं लागू शकतं असा दिसणार आहे का? आणि म्हणून तुम्ही घाबरलेले आहात का? 3ही टप्प्यात 3ही उत्तरं, 1.5 मिनिट वेळ सुरू होतोय. हर्षद भिडे, पहिला प्रश्न, घाबरण्याचा तर प्रश्नच नाहीये. आम्ही खरं तर दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी हे पूर्ण देशात एकाच विद्यापीठात निवडणूक लढवतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशभरात सर्व विद्यापीठांमध्ये निवडणूक लढवते. त्यामुळे घाबरणं वगैरे हे 2 संघटना नोंदणी झाल्यानंतर 94,000 तिथं सभासद नोंदणी झालेले, कन्फर्म झालेले आहेत. त्याच्यावर तुम्ही निवडणूक घ्यायला पाहिजे. का निवडणूक घ्यायची नाही? तुम्ही बळकुटे आहेत, घाबरट आहेत, तुम्ही दुसऱ्याची पोरं स्वतः मांडीवर बसवणारे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीचा फेल्युअर आहे. तुम्ही सदस्य आहेत, तुम्ही घाबरणं आणि विद्यापीठ कायदा महाराष्ट्राचा आहे, जिल्हा परिषदेला प्रशासक आहे, तुमची नैतिकता आहे का? तुम्ही निवडणूक घेऊन दाखवा ना. जे काही निवडणूक घेऊन दाखवत नाही तुम्ही. निवडणूक आहे, 105 आमदार निवडून देखील सरकार बनवता नाही, दुसऱ्याचे पक्ष बनवावे लागले. हे भारतीय जनता पार्टीचा फेल्युअर आहे. प्रत्येक जनतेच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये टाकले तुम्ही. दरवर्षी 2 कोटी जनतेला, तरुणांना तुम्ही रोजगार दिले का? अमोल मातेले, ऍडव्होकेट अमोल मातेले, मी यासाठी थांबवतो कारण हा आत्ताच्या चर्चेचा फड
हा सिनेट निवडणुकीपुरता आहे. तुम्ही 15 लाखापर्यंत जाऊन पोहोचू नका, त्याच्यासाठी कधीतरी परत भेटू. आता जे आक्षेप तुम्ही घेतलेत, तुषार रसाळ यांनी घेतलेत, त्याच्यावरचं उत्तर हर्षद भिडे देतात. हर्षद भिडे, तुम्ही म्हणालात की तुम्ही घाबरलेले नाही. ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्यांपर्यंत जाऊया. आशिष शेलारांची नक्कीची आता भूमिका काय आहे या संपूर्ण प्रकरणामधली? तेच एकमेव या संपूर्ण प्रकरणामध्ये अधिक समोर येऊन बोलता आहेत. दुसरं, तुमच्या लेखी निकालांच्या बाबतीत मुंबई विद्यापीठानं जो काही घोळ घालून ठेवलेला आहे गेले 1.5 वर्ष, हा सगळा युवकांमध्ये असंतोष निर्माण करणार नाही का? आणि निकाल हे वेळेवर लागलेच पाहिजेत, पण या असंतोषाचा जनक हे विद्यापीठ प्रशासन आहे. आता अडचण अशी आहे की सर्व विद्यार्थी असं आहे की तुम्ही जर बोलू दिलं नाही तर मी कशी बाजू मांडायची? अमोलजी, तुम्ही वरिष्ठ प्रवक्ता आहात, यांना हे माहिती आहे तुम्ही वरिष्ठ का? यांनी प्रवक्ता आहात, आजपर्यंत तुम्हाला एवढं तर राज्याचे कळलं उच्च पाहिजे. शिक्षण मंत्री यांनी का बैठक घेतली नाही? आशिष शेलारांना का त्याला शांतपण सुचलं नाही? या निवडणुका स्थगितीमुळे शांतपणे सुचतं, पण एका बाजूला विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल लागत नाही, वेळेवर निकाल मिळत नाही, मार्कशीट मिळत अमोलजी, असं नाही, आहे, 6-6 महिने विद्यापीठ मार्कशीट प्रशासन मिळत याला नाही. जबाबदार विद्यापीठ विद्यापीठ कायदा काय प्रशासन आहे, हे लागतो? तुम्हाला 30-45 माहिती दिवसात नाहीये. निकाल लागले पाहिजे. यांनी कोणते विद्यापीठ 30 ते 45 दिवसात निकाल लागला प्रशासनाला सांगा एकही बरं. संघटनेने जाब हे भिडे कधी आले विचारलेला गेले विद्यापीठात भांडायला आज विद्यार्थ्यांसाठी? जर आंदोलन कोणी आजपर्यंत करत कधी असेल पाहिलं तर नाही, ते आशिष अखिल भारतीय शेलारांना कधी विद्यार्थी पाहिलं परिषद नाही. आहे. राज्याच्या उच्चतंत्र शिक्षणाच्या मानेवर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं काम करतात. अखिल भारतीय अमोल विद्यार्थी परिषद मातेले, या संघटनेने- अमोल मातेले, आपला संताप लक्षात येतो आहे. आपल्या संतापात विद्यार्थ्यांच्या असंतोषाचं मूळ आहे हेही लक्षात येत आहे, पण आपण दुसऱ्याला वेळ दिलाय. आपण एकदा हर्षद भिडेंना बोलायची संधी देणार आहोत. माझी विनंती अशी आहे, आता केवळ हर्षद भिडेंचा आवाज येणार आहे. हर्षद भिडे, आपलं उत्तर पूर्ण करा, कारण मला तुषार रसाळ यांच्यापर्यंत पोहोचायचंय. अमोल मातेले, आपण थोडा वेळ शांत बसा, उत्तर ऐका दुसऱ्याचं, मग आपण बोलायची परत संधी घेऊयात. हर्षदजी बोला आता पटकन. अजित दादांचं ऐकलं नाही म्हणून हे झालंय सगळं. तर याच्यामध्ये तिसरा आपला जो प्रश्न होता, याच्यात जेव्हा आम्ही 1 ऑगस्टला आमची भूमिका मांडली, याचा पत्रव्यवहार केला, त्याच वेळेला आम्ही आशिषजींची भेट देऊन त्यांच्या पण निदर्शनास आणलं की याच्यामध्ये घोळ आहे, याच्यामध्ये दुबार नावं आहेत. आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं की हा गहन प्रश्न आहे. विद्यापीठाचे पदवीधर मतदारांची नोंदणी करताना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठ याला जबाबदार आहे आणि विद्यापीठांनी ती जबाबदारी घेऊन याच्यावर योग्य तो मार्ग काढला पाहिजे, अशी भूमिका त्यांची पण होती. आणि आम्ही त्यांना म्हणजे जेव्हा निवेदन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी याला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे की पदवीधरांची जी मतदार यादी आहे ती सदोष नसली पाहिजे आणि पदवीधरांची मतदार यादी सदोष नसली पाहिजे. या भूमिकेला विद्यार्थी संघटनाच विरोध करतात, याचं मला नवल वाटतं. बिलकुल बिलकुल, या मुद्द्यावर पुढे जाऊयात, या मुद्द्यावर चर्चेला पुढे नेऊयात. तुषार रसाळ यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. माझी विनंती आहे हर्षद भिडे, आपली फ्रेम खूप हलतीये, स्थिर ठेवा कॅमेरा, म्हणजे लोकांनाही तुमचा चेहरा आणि तुमच्या भूमिका नीट समजू शकतील, पोहोचू शकतील. पटकन आपल्याला तुषार रसाळ यांच्यापर्यंत पोहोचायचं. तुषार रसाळ, जो प्रमुख आक्षेप आहे, सदोष मतदार यादीची पाठराखण तुम्ही का करत आहात? विद्यापीठाने आहे ना, तुम्ही जर पाहिलं तर 94,000 पदवीधर मतदारांची फायनल यादी प्रकाशित केली होती. आणि जेव्हा आक्षेप घेतला त्यावर परत एकदा त्याच्यावरती परीक्षण करून त्यातले 4,000 मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतर 90,000 मतदार यादी प्रकाशित करायला काही हरकत नाही असं कमिटीने स्वतः सांगितलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय की हे परत एकदा चेक झालं होतं. आणि हे चेक झाल्यानंतर आता जसं हे भिडे साहेब बोलतात, हे भिडे साहेब जे आहेत ना, ही भाजपाची बी टीम आहे. आता यांचं कसं आहे माहितीये का, कोविड आलं का थाळी वाजवा, काय झालं का गोमित्र प्या, यांना सुशिक्षित लोक नकोय. आणि सिनेटचं जर इलेक्शन झालं तर 1 लाख मतदार जे आहेत सुशिक्षित, त्यांना माहिती आहे की ते आम्हाला मतदान करणार आहेत. आणि ते संपूर्णपणे उद्धव साहेबांच्या किंवा आमच्या आदित्य साहेबांच्या सोबत आहेत. आणि ही 1 लाख जी मतं आम्हाला मिळणार आहेत ना, त्यानंतर पुढचे जेवढेही इलेक्शन होणार आहेत तर आमच्या सोबत असणाऱ्या आमच्या घटक पार्ट्या ज्या आहेत त्या आणि आम्ही संपूर्ण सगळ्या जागेवरती जिंकू. कारण की देशाचं किंवा कुठल्या राज्याचं किंवा कुठल्या सिटीचं जे भवितव्य जे ठरवतं ते हे सुशिक्षित लोक ठरवत असतात. तर या सुशिक्षित लोकांकडनंच पुढे हा प्रचार होणार आहे. कारण की जसं आमच्या दुसऱ्या मित्रांनी सांगितलं आता, जसं की 2 लाख नोकऱ्या देणार होत्या. अहो, दरवर्षी एवढे ग्रॅज्युएट्स बाहेर निघतात,
हा 2 कोटी बरोबर, 2 कोटी म्हणजे आज जर आपण पाहिलं तर 9 वर्ष झालेले आहे, तर 9 वर्षात 18 कोटी जॉब द्यायला पाहिजे होते. जर जी. तुम्ही तो दर बघितलाय तो खाली घसरलेला आहे. तुषारजी, लोकसभेची चर्चा आता नाही करायची आहे, आपण सिनेट विषयी चर्चेला आहोत. माझ्याकडे जो तपशील आलाय त्या तपशिलात असंही समोर येत आहे की मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना एकाच क्रमांकावरून, एकाच बँक खात्यातून, एकाच एटीएम मधून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आलेलं आहे. ते पैसे कंत्राटदाराच्या खात्यात गेलेत असा आरोप आशिष शेलारांनी केला. हा त्यांचा आरोप आहे, आपण त्या आरोपाला बाजूला ठेवू, पण मुद्द्यावर येऊ. एकाच खात्यातून, एकाच बँकच्या एटीएम मधून पैसे काढून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदवले गेले, या आर्थिक व्यवहाराचं समर्थन आपण करता का तुषार रसाळ? अजिबात नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आशिष शेलार जी आहेत ना, ऍडव्होकेट आहेत. सध्या काय बरळतायत, काय चाललंय त्यांच्या मनात ते त्यांनाच माहिती आहे. त्यांनी 6 ते 7 आरोप केले होते विद्यापीठाकडे. आता विद्यापीठाचा जो अहवाल आलेला आहे त्याच्यात विद्यापीठाने घटित केलेली जी समिती आहे त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे की याच्या जो अहवाल दिलेला आहे त्याचा कुठलाही याच्यामध्ये म्हणजे कुठेही प्रूव्ह होत नाहीये. आणि हा अहवाल आहे ना, हा स्वतः विद्यापीठाने घटित केलेल्या समितीने कुलगुरूंकडे दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की यांनी फक्त वेळ काढूपणा आणि जी भीती त्यांच्या मनात आहे की सगळे इलेक्शन हारतील, त्यासाठी हा वेळ काढूपणा करण्यासाठी यांनी हे इलेक्शन पुढे ढकलण्यासाठी आपण हर्षद भिडे यांच्यापर्यंत उत्तराच्यासाठी जाणार आहोत. हर्षद भिडे, आता जो मुद्दा चर्चेत आलाय की ठराविक लोकांनी आपले मतदार यादीत घुसवण्याच्यासाठी जे आर्थिक व्यवहार केले त्याची चौकशी इन्कम टॅक्स विभागाकडून, आयकर विभागाकडून व्हायला पाहिजे. हे प्रकरण खरंच एवढं मोठं आहे का? आणि सिनेट निवडणुकांमध्ये अशा प्रकारे आपले मतदार घुसवून ही सिनेट निवडणूक जिंकण्याच्या मागचं काय कारण असू शकतं? विद्यापीठाच्या बजेटवरचा डोळा आहे, विद्यापीठातल्या अभ्यासक्रमाचा डोळा आहे, की विद्यापीठातल्या विविध कॉलेजेसमध्ये होणाऱ्या ऍडमिशनवर डोळा आहे? काही राजकीय संघटनांनी जे दुकान विद्यापीठामध्ये मांडलेलं आहे काही गेली 10 वर्ष, आणि ते दुकान बंद पडेल आणि ते दुकान बंद होऊ नये म्हणून हा सगळा आटापिटा चाललेला आहे. याच्यामध्ये भूमिका स्पष्ट आहे. पैसे किती गेले हा प्रश्न नाहीये. तुम्ही जे आता म्हणालात त्याला मी एक मुद्दा याच्यात प्रकर्षाने तुमच्या निदर्शनास आणून देतो. प्रत्येक पदवीधरांनी जेव्हा त्याचं पेमेंट केलं असेल 20 रुपयाचं, ते 20 रुपयाचं पेमेंट त्याच्या अकाउंटमधनं जेव्हा गेलं ते मुंबई विद्यापीठाच्या खात्यावर गेलं नाही. आणि ही माहिती पब्लिक डोमेन मधली आहे. कारण मी जेव्हा जीपे किंवा पेटीएम कुठल्याही पोर्टलवरनं पेमेंट केलं तेव्हा मला लक्षात आलं की अरे हे तर मी कंत्राटदाराच्या कंपनीला करतोय. विद्यापीठाने हा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. याच्यात प्रश्न ते 2 लाख रुपयाचा आहे का 20च रुपये घेतले मग काय कशाला चौकशी करायला पाहिजे? प्रश्न 20 रुपयाचा नाहीये. का सोकावे? या 20 रुपयाच्या आडून काही अजून गौड बंगाल चाललेला आहे का विद्यापीठाच्या प्रशासनाच्या माध्यमातून? म्हणून हा खरं तर प्रश्न ऐरणीवर आला. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हे जेव्हा तुम्ही फी सगळे मुंबई विद्यापीठाच्या पोर्टलवर घेता, मग तुम्ही जर फी घेऊ शकता, तुम्ही एक्झाम फीस घेऊ शकता, तर मग तुम्ही पदवीधराला रजिस्ट्रेशन करण्याची फी का नाही घेऊ शकत विद्यापीठाच्या संकेत अकाउंटमध्ये? हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये पण हर्षद भिडे जी चौकशी समिती तुम्ही नेमली होती त्याचा तपशील समोर आहे. अहवालात काय म्हटलं गेलं त्याच्यावर एकदा नजर टाकूया. त्याच्यानंतर ऍडव्होकेट अमोल मातेले यांच्यापर्यंत आपण जाणार आहोत. ऍडव्होकेट अमोल मातेले हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, चर्चेत आपल्या सोबत आहेत. मला पटकन समितीनं अहवालात काय म्हणलंय ते जरा आपल्या प्रेक्षकांच्या समोर आणायचंय. 90,224 मतदारांची यादी अंतिम झालेली आहे असं अहवालात येतं. अहवाल पुढे असं म्हणतो, अंतिम यादीमध्ये 756 मतदारांची 2 किंवा अधिक वेळा नावं दिसत असली तरी ते वेगवेगळे मतदार असल्याचं किंवा त्यांच्या पदवी प्रमाणपत्रातून तसं दिसत नाही. नाव, पदवीचा विषय, विद्याशाखा, निवासाचा पत्ता आणि पदवी प्राप्त होण्याचं वर्ष याच्यातून ही दुबार नावं आहेत इतकं ठामपणे सांगता येत नाही. आता हर्षद भिडे याच्यावर आपणही उत्तर द्या आणि अमोल मातेले सुद्धा बोलतील. आधी अमोल मातेले, आपला वेळ सुरू होतोय, 1 मिनिट उरलाय. हा, मी मुंबई शहराचा विद्यासंघाचा अध्यक्ष असताना 2014ला राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री त्यावेळेचे राज्यपालांकडे मागणी केली होती की सिनेटची निवडणूक घेत असताना मुंबई विद्यापीठाचा जो पदवीधर विद्यार्थी आहे त्याला तुम्ही थेट मतदानाचा अधिकार द्या, कुठेही नोंदणीची आवश्यकता नाहीये. ही मागणी माझी होती.
आता देखील 94,000 जी नोंदणी झालेली ही परफेक्ट नोंदणी झाली. त्याच्यामध्ये काय असेल ते आक्षेप 77 777 होती त्यांना बाजूला करून निवडणूक घ्यायला पाहिजे. परंतु त्याआधी नोंदणी करणं हे कुठेही नैतिकता बसत नाही. कारण गेल्या 1 वर्षापासून तो कार्यक्रम नोंदणी चालू होता आणि पुन्हा ऑनलाईन भरायचे. परत प्रत्येक उमेदवारांनी किंवा पदवीधरांनी 20 रुपये भरायचे. एका बाजूला प्रचंड महागाई वाढलेली आहे, रोजगार नाहीयेत, अशात 50 परत 20 रुपये कोण भरणार? बर, आणि 20 रुपये का भरायचे? याच्यात अमोल मातेले अहवाल काय म्हणतो ना तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की एकदा तुम्ही त्यावर नजर टाकावी आणि लक्षात घ्यावं की परत यादी का तयार केली जाते आहे. अहवाल असं म्हणतोय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यादीत आपलं नाव घालता आलेलं नाही. परिणाम स्वरूप ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही असे अनेक पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्याने जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणे उचित ठरेल असं अहवाल म्हणतोय. हे पटतंय तुम्हाला का नाही पटत आहे अमोल मातेले? मुंबई विद्यापीठाने स्वतः निवडणूक प्रक्रिया किंवा मतदार नोंदणी राबवली, पण त्यांनी किती नोंदणी करून घेतली? ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच हे सगळे फॉर्म भरून घेतलेले. 94,000 जे फॉर्म भरले गेलेत ना, हे पक्षाच्या लोकांनी भरून घेतलेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी कुठेही फॉर्म भरून घेतलेले नाहीयेत. शासकीय यंत्रणा का मला लावा? तुम्ही लावत नाही. एका बाजूला मुंबई पदवीधरची निवडणूक देखील लागली, त्या ठिकाणी कर्मचारी कामाला लावलेले आहेत. पण सिनेटच्या निवडणुकीमध्ये कुठेही कर्मचारी काम करत नाही. राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते असतात, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतात, त्यांनी सिनेटचे फॉर्म भरले गेलेले आहेत. याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुठेही फॉर्म भरलेले नाहीयेत. त्याच्यामुळे हा घाट घातला गेलेला आहे आणि त्यांच्याकडे नोंदणी न केल्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारी फॉर्म भरायला देखील उमेदवार नाहीयेत. म्हणून आपण हर्षद भिडेंना वेळेच्या मर्यादेत उत्तर देण्याची संधी देणार आहोत आणि तुषार रसाळ यांनाही बोलतं करणार आहोत. आधी तुषार रसाळ, आपण या अहवालाच्या अनुषंगाने जे आक्षेप समोर येतात त्यावर पटकन मिनिटभरामध्ये बोला आणि नंतर तुमच्या दोघांची उत्तरं हर्षद भिडे देतील. पटकन आधी तुषार रसाळ. 2 मुद्दे समोर येत आहेत. अनेकांकडे आधार कार्ड नाही, त्याच्यामुळे मतदार यादी पुन्हा बनवणं गरजेचं आहे असं तपासंती समोर येतं आहे. अहवालातलं तसं म्हणणं आहे, शिफारस आहे. आता आधार कार्ड येऊन कमीत कमी 7 ते 8 वर्ष झाले जवळपास. तुम्ही सिनियर ज्युनियरला ऍडमिशन घेतात तेव्हा आधार कार्ड लागतं. तर आज तुम्ही असं बोलू शकता का? आज जे ग्रॅज्युएशन झालेली मुलं त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल हे कशावर म्हणजे एक काय बोलतात ना की उगाच काहीतरी करायचं, कुरबुडे काढायचे आहेत आणि इलेक्शन पुढे ढकलायचं, त्यासाठी हे सगळं चालू आहे. संपूर्ण प्रक्रिया जी झाली ना मागची, ती जवळपास 4 महिने चालली. त्यानंतर 3 वेळा अर्जाची छाननी केली गेली. म्हणजे जवळपास तो 7 ते 8 महिन्याचा टाइम घेतला गेला. आणि त्यानंतर जर हे परत पुन्हा एकदा मतदार नोंदणी करायची, हे म्हणजे कसं झालंय माहितीये का? नवीन मतदारांना त्यांचं नाव टाकायला नाही मिळालं. म्हणजे यांना क्लिअर दिसतंय यांच्याकडे ना, खरं सांगायला गेलं तर यांच्याकडे अर्ज भरायला, यांच्या पक्षातून अर्ज भरायला उमेदवार नाहीयेत. आणि उमेदवार नसल्यामुळे ना त्यांनी हे परत हा घाट घातलेला आहे की परत एकदा नोंदणी सुरू करायची. जी, तुषार रसाळ आणि अमोल मातेले या दोघांचे मुद्दे समोर आले आहेत. हर्षद भिडे, पहिल्यांदा तर आधार कार्ड नाही म्हणून मतदार यादीत नाव घालता आलं नाही हा आक्षेप, हा समितीचा निष्कर्ष तुम्हाला पटतोय का? हा मुद्दा आहे. दुसरं, ज्या पद्धतीने या निवडणुका पुढे चालल्या आहेत, तुम्ही किमान सांगू शकता या निवडणुका कधी होतील आणि तुम्हाला घ्यायची इच्छा आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आधार कार्ड नाही म्हणून हे म्हणजे त्याच्यातलं तुम्ही जर नीट वाचलं तर 2017चा जो स्टॅच्यूट आहे त्या स्टॅच्यूट मध्ये 9 प्रकारची ओळखपत्र तुम्ही सबमिट करून पदवीधर मतदार होऊ शकता. या अहवालाचं म्हणणं त्या स्टॅच्यूटला धरून आहे. समितीचा अहवाल आहे शेवटी, मी याच्यावर निष्कर्ष काढणारा नसून त्यांनी काय लिहिलं हेच इकडे फक्त सांगतोय की त्यांनी असं म्हणलं की या 9 पैकी कुठलंही तुम्ही ओळखपत्र घ्या आणि त्याला पदवीधर म्हणून मान्यता द्या. त्यामुळे पदवीधराकडे आधार कार्ड आहे नाही हा प्रश्नच नाही. 9 पैकी कुठलंही घ्या आणि त्याला पदवीधर म्हणून नोंदणी त्याची करून घ्या, अशा प्रकारचा समितीचा निष्कर्ष आहे. हे दोघांनी समजून घेतलं पाहिजे. एक. दुसरं, माझे दोघही मित्र आहेत, त्यांची जी बाकी विद्यापीठांमध्ये परिस्थिती होती की त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते द्यायला सिनेटला पदवीधर मध्ये, तर ती परिस्थिती आहे आणि ते त्यांच्या डोक्यात असल्यामुळे कदाचित त्यांना आमच्याबद्दल वाटत असेल. पण आज 94,000, आमचं पण 94,000च रजिस्ट्रेशन आहे.
असं जर मी घ्या ना म्हटलं तर हे इलेक्शन कोणीच करू आता शकत आजच्या नाही. उद्या डिक्लेअर करा इलेक्शन. त्यामुळे ते दोघं जे आहेत ना, इलेक्शन ते घेऊन दाखवा ना तुम्ही. म्हणजे बालिशपणे कसं बोलताय आहे? त्याच्यावर मी, कारण ते पदवीधर नुसतं- मतदार संघातल्या अहो, लोकांच्या नुसतं वतीने पोपटपंची बोलताय, करायची मला नसते. हास्यास्पद वाटतंय. जेव्हा एखादा योद्धा हरवता येत नाही ना, तेव्हा बदनाम केलं जातं. हे तुमचं आहे ना. उत्तर घेणं हे शेवटी प्रशासनाच्या हातात आहे. प्रशासन अहो, जेवढ्या प्रशासन लवकर तुमचं आहे ना. देण्याची इच्छा प्रशासन दाखवेल, तुमच्याकडे आहे ना, तेवढ्या तुमचं आहे. संघटना तयार असतील. तुम्ही आहात सरकारमध्ये. विश्वास आहे. तुम्ही बी टीम आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात. नागपूर हा महाराष्ट्राचा भाग आहे की नाही? अखंड महाराष्ट्र हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलंय की नाही? मग नागपूर विद्यापीठात तुम्ही का देत नाही हो एकही काय उमेदवार? देत नाही? असो, मला त्याच्यावर बोलायचं नाही, कारण काय आहे, यांना मुंबई अहो. ते मुंबई हातातनं निसटण्याची चिन्ह आहे त्यांच्या, त्याच्यामुळे अहो, आम्हाला मुंबई अहो, हा मुंबई आहे ना, मुंबई हा महाराष्ट्राचा प्राण आहे. हे कधीच निसटणार नाही. आमच्या हातात तर कधीच निसटणार नाही. असो, हा. मुंबई विद्यापीठाचे अहो, तुमचे जे माणूस आहे ना, त्याला ते नागपूर वेगळं पाहिजे होतं, विदर्भ वेगळा पाहिजे होता. आणि तुम्हाला माहितीये का, ज्या माणसाला नागपूर विदर्भ वेगळा पाहिजे होता, तशा व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री केलं आणि या महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण जे चालू आहे ना, हे अतिशय गचाळ, हे फक्त एका व्यक्तीमुळे चालू आहे. ज्या बरं, माणसाने एक मिनिट तुषारजी आपला राग लक्षात येतोय. मुद्दे सिनेट निवडणुकीच्या पलीकडे जात आहेत, त्याच्यासाठी मला हस्तक्षेप करावा लागतोय. अमोल मातेले, तुषार रसाळ, आपल्या दोघांनाही छोटीशी आठवण करून देतो. वेळेची मर्यादा असल्यानं मला हा कार्यक्रम इथे संपवावा लागतोय, कारण आपण आधीच 30 मिनिटाच्या पलीकडे गेलेलो आहोत. आपण दोघंही मान्यवर व्यक्ती आणि त्याचबरोबर हर्षद भिडे, आपणही मान्यवर या नात्यानं या चर्चेत सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.